चला तर ब्राह्मणाच्या आजीने ना मला चिवडा दिलेला आहे आणि त्यासोबतच फुलं दिलेली आहेत. आता ती फुलं मी म्हटलं दररोज माझ्या देवाच्या चरणी वाहण्याच्या पेक्षा आज माझ्या बहिणीच्या स्वामींच्या चरणी वाहूयात, कारण माझ्या बहिणीची स्वामींवर प्रचंड भक्ती आहे. आजची ही फुलं आजी आईकडून आणि माझ्याकडून स्वामींच्या चरणी अर्पण. तर मला असं कधी कधी वाटतं की काही लोक माझ्यापासून लांब जातात किंवा अचानक ते आखडतात. मग मला असं वाटतं की माझ्या स्वभावात काही चूक आहे का? तर माझ्या स्वभावात ती चूक नाही आहे. मला ती वेळोवेळी जाणवती की तसं असतं तर मग काहीच लोक माझ्याशी कोणीच बोललं नसतं ना, मी इतकी वाईट असते तर. आता या आजी का बरं माझ्याशी बोलतात आणि इतका जीव लावतात? आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. काही लोक जळकुकडी असतात, त्यांना दुसऱ्याचं चांगलं बघवत नसतं म्हणून ते तशी वागतात. तर हा माझा पर्सनल अनुभव आहे. तुमचं काय असेल ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर मी माझ्या बहिणीच्या घरी आलेले आहे. तिच्या आता मुलीला हे द्यायचं आहे, म्हणजे काय म्हणतात, गणपती गौराई द्यायच्यात ना, मग त्यासाठी हे रुखवत काय म्हणतात, लाडू करंजी चकली चिवडा द्यावाच लागतो. त्यासाठी मग मी काय केलं होतं, घरीच 1 वाटी मुगाची डाळ भाजली चांगली, धने जिरे भाजले त्याच्यामध्ये आणि त्याची पूड करून मी घरून घेऊन आले होते. हे तांदळाचं पीठ पण मी घरून आणलं आणि आता 1 वाटी तांदळाचं पीठ घेतले, 1 वाटी मी मुगाची डाळ घेतली वाटलेली चांगली. आता त्याचा व्हिडिओ तुम्हाला, मोठा व्हिडिओ नाही बघायला भेटणार, पण ती डाळ किती भाजली काय केलं ना याचा व्हिडिओ तुम्हाला शॉर्टमध्ये बघायला भेटेल. 4 वाटी मी मुगाची डाळ टाकली, 1 वाटी मुगाची डाळ 1 वाटी मुगाची डाळ चांगली भाजली, त्यात धने टाकले, जिरे टाकले, चांगली वाटली आणि वाटून चाळून ती इथं आणली. आणि जेवढी वाटी मी मुगाची डाळीचं पीठ घेतलं होतं ना, तेवढ्या 4 वाट्या मी 4 वाट्या मी तांदळाचं पीठ घेतलं. मिरची पावडर त्यात गरम त्याच्यामध्ये मळलं बरं का, म्हणजे घातले होते तुम्हाला, थोडंसं हिंग आणि थोडासा ओवा पण घालून आले होते. मी रवा घेतला 2.5 ग्लास, लाडूचं करावं म्हटलं. आता मळायला मला इतकं जड जात होतं ते, चकलीचं मळून ठेवलं, रवा घेतला. मला इथलं काही माहिती बनवलं नाही. आता रोज काय यांच्याकडे तयारी आहे. आता मळायला मग ते चकलीचं पीठ मळून ठेवलं आणि त्यानंतर 2.5 ग्लास मी रवा घेतला. बघा हा रवा 2.5 ग्लास घेतलेला आहे, एकदम बारीक असा मस्त रवा आहे. हा तयारी आहे. चकलीचं पीठ मी मळून ठेवलेलं आहे आणि हे जे आहे चिरोट्याची तयारी आहे. मला चिरोट्या हे लोक असं म्हणतात, ते काय शब्द मला म्हणतात कसं तरी वाटतं बोलायला, म्हणून मला आवडत नाही. पण चिरोटे हा शब्द त्याला दही घातले, छान असा शब्द, 1 वाटी शब्द आहे. थोडंसं असं झालं. मग नंतर मी 1 किलो मैदा घेतला, 1 किलो अगदी थोडासा काढून ठेवलेला आहे. याच्यामध्ये 1 वाटी दही घातलं, थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं आणि 1 वाटी कडकडीत असं तेल घातलं, याच्यामध्ये दही घातली बस. आणि हे मळायला घेतलेलं आहे. आता हे फक्त याच्यामध्ये मैदा घातलेला आहे, थोडंसं दह्याचं पातेलं आहे ना त्याच्यात कडकडीत तेल मळून घे. मी काही एवढंच घातलेलं आहे. दही घालायला मात्र विसरायचं नाही, दही आंबट असावं. आता ना रवा भाजत मी हे करून घेते पटकन, हे पीठ मळून घे. विषय असा झालाय, आता तुम्ही असं म्हणाल की हा काय उंडगेपणा लावलाय, असला विषय आहे माझा की ताट किती छोटं घेतले. तर ताट ना, हिच्याकडे मोठं ताट नाही वाटतं, बिचारीला लग्नात दिलंच नव्हतं मोठं, लग्नात छोटं ताट दिलं होतं तिला. तिच्याकडे काही मोठं ताट नाही, छोटीशी फॅमिली आहे, त्यामुळं काही गरज पण नाही वाटत मोठ्या ताटाची. दोघंच असतात. आता पोरी गेलं लग्न करून. आता हे मी मळून घेते. आता जेवढं पाणी लागेल ना तेवढं. मला पण हे अनकम्फर्टेबल होतंय खूप, कारण मला सवय आहे मोठ्या परातीची, हे आहे छोटी परात. काहीतरी शब्द आहे होतो, चितळेचं असतं बघा ते, चिरोटे हे आमच्या बहिणीचा तो ह्याचा शब्द आहे, तो खाजा. मला ते खाजा बोलायला अजिबात आवडत नाही. ह्याला चिरोटे म्हणतात, चिरोटे. आता ती खूप छान करते चिरोटे, ती चांगली करते, माझी भाऊजाई पण करते. पण मी काय असलं चिरोटे फिरोटे करत नाही, मी कधीच केलं नाही. कधी खावंसं वाटलं तर ह्यांच्यात लोकातच खाण्यात येतं, त्यामुळे आपला काय करायचा संबंध कधी येत नाही. आता मैदा आणि तूप लावून काहीतरी त्याचं करतात, तर पुऱ्या लागतात 4 आणि मग ते तळायचं आणि मग ते पाकात बुडवायचं. असं चिरोट्यांची रेसिपी आहे, पण मी फर्स्ट टाइमच करते. आता व्हिडिओ बंद करते आणि खाली बसून हे छान असं पीठ मळून घेते, कारण मला खूप इथं वरती अवघडल्यासारखं होते, जे मला अजिबात आवडत नाही. ह्या लाईटमुळे माझ्या चेहऱ्यावर प्रकाश पण पडतोय. ट्यूब कशी आहे यांची डेंजर, मध्ये गेली ना, त्यामुळं मध्ये असं अंधार पडतोय आणि इकडं असं झालेलं आहे. खाली बसून छान मळून घेते. हे मळल्यावरच तुम्हाला डायरेक्ट दाखवते, ठीक आहे.
एवढंच. मी इथं थांबणार नाही, माझी बहीण पण आली कामावरून आणि मग आता आम्ही लागलोय, पीठ लागले तोंडाला. चिरोटे, आता चिरोटे कसे करतात, मी एक हे तळायला घातलेले आहेत चिरोटे. आता ह्याला तिने लावले, पहिली चपाती लाटली, त्या पहिल्या चपातीला तिने हे काय आहे, कॉर्नफ्लॉवर आणि तूप, कॉर्नफ्लॉवर आणि तूप लावलं. हां, कॉर्नफ्लॉवर आणि तूप. आणि आता त्याच्यावर परत ही सगळीकडे पसरून ही चपाती त्याच्यावर ठेवायची आहे. आणि हे पीठ मी मळले, त्यामुळं काही विषय नाही ना संध्याकाळचा. नाही ना, तू दाबूच नको ना संध्या, असं दाबूच नको म्हणजे ते फुलतील चांगले आहे ना. हां, अशी ही चपाती परत ह्याच्यावर ठेवायची. सगळं असं शेवटपर्यंत कर ना. केलं ना, असं फोल्ड करायचं. आता ही पुरी चपाती राजी परत लांबवायची काही नाही ना. ते इथून एक 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 कट करायची. तुझ्या फोनचं नोटिफिकेशन वाजते वाटतं संध्या, नंतर खाली पडलं. ह्याला खाली तू टॉवेल घ्यायचा होता ना ग. नाही काय रडाय तेव्हा. आता एवढं तर पसारा होतोच ना किचनवर काय करायला लागल्यावर. छान झालं हे. तू उगाच दाबलं हे, मला असं वाटतंय. तसं नको ठेवू त्याच्यात, ते नको ठेवू त्याच्यात तिकडे. नाही म्हणूनच म्हटलं हे मी केलंच नाही आधी. कसलं असलं कधी दाबल्याशिवाय होत नाही ना ते. हो का, दाबायचं त्याला, असं दाबायचं, असं असं करायचं, असं वाकड. हां, तिरक.
आता ह्याचा पाक कसा असतो बघा, मला दाखवते. हे असं पाण्यात टाकायचा आणि गोळी झाली बघायची. आता गोळी होत आलेली आहे. आता गॅस बंद करायचा आहे. बापरे बापरे बापरे. आता गॅस बंद करायचा. आता हे असे सगळे तळायचे. कडक कडक झाले तर हे आवाज येतोय ह्याचा. आता इकडे हे तळतायत. ही तर फार सुटलंच संध्या. हो तू ते कॉर्नफ्लावर जास्त लाव ना जरासा, म्हणजे तूप कमी पडल्यावर असं सुटतं का हे. आता हे सगळं एकत्र तळायचं आणि तळून झाल्याच्या नंतर मग हे एकत्र सगळं ह्यात टाकायचं. अशी प्रोसेस आहे म्हणे ह्याची. चकलीला पीठ मळलेलं आहे, चकली तयार केलेली आहे आणि इकडं तेल तापाय ठेवले. इकडं जे आहे हे तळतंय आणि इकडे हे आता एक 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 काढायला लागले. असं ताटात काढून ठेवायचं का, एक 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 पाकातून. हिचं तोंड नाही दाखवू शकत. हिचं तोंड दाखवलं ना मग दीक्षा फोन करेल. कशी वाणी करण, कोणतरी करण. एक एक सिंगल सिंगल असं काढायचं. ठीक आहे, ओके, अच्छा, बाय बाय. हा तो काय म्हणतात त्याला, काय ग सध्या, चिरोटे. लाडू काय अजून झालेले नाही आहेत. बहीण माझी भांडी काय ग. हा हिने बालुशाही पण केली. मला तर तळलं की नाही मला खोकलाच येतो. हिने बालुशाही काल केली डबा भरून. हिने बालुशाही पण केली. मला नको बाबा बालुशाही, मला काहीच नको यातलं. चांगली झाली की बालुशाही. चला आता मी निघते आणि आपल्या डिलीट झाला कुठला ग तो ना आपण केला घरी डिलीट झाला. माझा मोबाईलचा प्रॉब्लेम नाही झाला, सगळं गेलं. माझ्याकडे एक सुद्धा फोटो नाही. माझ्या मोबाईलचा सगळे फोटो गेले, सगळे व्हिडिओ गेले. चला तर रामकृष्ण हरी मंडळी, मी आता जाते घरी. मला घरी जायला 20 मिनिटं लागतील. 20 मिनिटं गाडीवर. 10 वाजून 5 मिनिटं झालेली आहेत. 20 मिनिटात म्हणजे 10:30 पर्यंत मी घरी पोहोचेल. ते एकटेच आहेत घरी. शिवम गेलाय पांडेश्वरला. राम राम, जय संताची, बाय बाय.